भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर नंबर 1 आहे श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, तिरुवनंतपुरम, केरळ. देवता भगवान विष्णू अनशयन मुद्रा. हे मंदिर सर्वात श्रीमंत का मानले जाते? 2011 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंदिरातील गुप्त तिजोऱ्यांची व्हॉल्ट्स यादी तयार करण्यात आली. त्यामध्ये सोन्याचे दागिने, हिरे, मौल्यवान रत्ने, प्राचीन नाणी, सोन्याच्या मूर्ती आणि ऐतिहासिक वस्तू सापडल्या. अंदाजे संपत्ती रुपीज 1.2 लाख कोटीपेक्षाही जास्त. फक्त नोंद झालेल्या खजिन्यांची. अनेक वस्तू प्राचीन असल्याने त्यांची ऐतिहासिक किंमत यापेक्षा खूप जास्त असू शकते. विशेष तथ्य: मंदिरातील हॉल बी आजही उघडलेले नाही, त्यामुळे प्रत्यक्ष संपत्ती किती आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही. नंबर 2 वरती येते तिरुमला वेंकटेश्वर, बालाजी मंदिर, आंध्र प्रदेश. देवता भगवान वेंकटेश्वर म्हणजेच विष्णू. हे मंदिर इतके श्रीमंत का आहे? जगातील सर्वाधिक देणग्या मिळणाऱ्या मंदिरांपैकी एक. लाखो भक्त रोख, सोने आणि दागिन्यांचे दान करतात. ट्रस्टकडे मोठ्या प्रमाणात सोने, बँक ठेवी आणि मालमत्ता आहेत. अंदाजे ट्रस्ट मालमत्ता रुपीज 2.5 ते रुपीज 3 लाख कोटी. विशेष तथ्य: दररोज हजारो ते लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराची निधी शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेसाठीही वापरला जातो. नंबर 3 वरती येतो शिर्डी साईबाबा संस्थान, महाराष्ट्र. देवता आहे श्री साईबाबा. संपत्तीचे कारण आहे भारतातील सर्वाधिक देणग्या मिळणाऱ्या धार्मिक संस्थांपैकी एक. रोख रक्कम, सोने आणि चांदीचे मोठ्या प्रमाणात दान. अंदाजे मालमत्ता रुपीज 2000 ते 2500 कोटींपेक्षा जास्त. विशेष तथ्य: संस्थान रुग्णालये, अन्नदान, शिक्षण आणि समाजसेवा चालव. आता नंबर 4 वरती येतो आहे श्री माता वैष्णो देवी मंदिर. हे मंदिर जम्मू काश्मीर येथे आहे. तेथील देवता माता वैष्णो देवी. दरवर्षी लाखो भाविक मोठ्या प्रमाणात रोख आणि सोन्याचे दान करतात. वार्षिक उत्पन्न शेकडो कोटी रुपयांमध्ये असल्याचे विविध अहवाल सांगतात. आता नंबर 5 वरती येत आहे श्री सिद्धिविनायक मंदिर. हे मंदिर मुंबई येथे आहे. तेथील देवता श्री गणेश. विशेषतः देशातील प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक. अनेक उद्योगपती, सेलिब्रिटी आणि भाविक येथे देणग्या देतात. वार्षिक उत्पन्न सुमारे रुपीज 100 कोटींपेक्षा जास्त असल्याचे विविध अहवाल सांगतात. आता नंबर 6 वरती येत आहे श्री हरमंदिर साहिब, सुवर्ण मंदिर, अमृतसर. शीख धर्मातील सर्वात पवित्र गुरुद्वारा. लाखो भाविकांच्या देणग्या. जगातील सर्वात मोठ्या मोफत लंगर सेवांपैकी एक येथे. नंबर 7 वरती आहे श्री जगन्नाथ मंदिर, पुरी, ओडिशा. देवता भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा. हे मंदिर श्रीमंत का आहे? भारतातील 4 धामांपैकी एक. दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भक्तांकडून रोख, सोने, चांदी इतर मौल्यवान वस्तूंचे मोठ्या प्रमाणात दान होते. मंदिराकडे मोठ्या प्रमाणात जमीन आणि इतर मालमत्ता. विशेष तथ्य: जगप्रसिद्ध रथ यात्रा दरवर्षी येथे आयोजित केली जाते. मंदिराची आर्थिक व्यवस्था श्री जगन्नाथ टेम्पल ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळते. पुरावा: ओडिशा सरकार आणि SJTA अधिकृत माहितीनुसार मंदिराकडे मोठ्या प्रमाणात जमीन मालमत्ता आहे. नंबर 8 वरती येतो काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी, उत्तर प्रदेश. देवता भगवान शिव. हे मंदिर श्रीमंत का आहे? 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. काशी विश्वनाथ धाम प्रकल्पानंतर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळतात. विशेष तथ्य: 2022 मध्ये धाम प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भाविकांची संख्या विक्रमी वाढली. मंदिर ट्रस्टकडे सोने, दागिने आणि मोठ्या प्रमाणात रोख देणग्या जमा होतात. पुरावा: श्री काशी विश्वनाथ मंदिर, न्यास आणि उत्तर प्रदेश सरकारची अधिकृत माहिती. नंबर 9 वरती येतो मीनाक्षी अम्मन मंदिर, मदुराई, तामिळनाडू. देवता देवी मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वर. हे मंदिर श्रीमंत का आहे? दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक. दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. सोन्याचे दागिने, रोख देणग्या आणि मंदिराच्या मालकीच्या मालमत्तेमुळे आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे. विशेष तथ्य: मंदिराचे गोपुरम आणि द्रविड स्थापत्य जगभर प्रसिद्ध आहे. हे मंदिर तामिळनाडू सरकारच्या HR&C डिपार्टमेंट अंतर्गत व्यवस्थापित केले जाते.
पुरावा तामिळनाडू HRC विभागाची अधिकृत माहिती. नंबर 10 वरती येतो सोमनाथ मंदिर गुजरात. तेथील देवता आहे भगवान शिव. हे मंदिर श्रीमंत का आहे? 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग. देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिर ट्रस्टला दरवर्षी मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात. विशेष तथ्य: इतिहासात अनेक वेळा मंदिरावर आक्रमणे झाली तरीही ते पुन्हा उभारले गेले. सध्या मंदिराचे व्यवस्थापन श्री सोमनाथ ट्रस्ट करते. पुरावा: श्री सोमनाथ ट्रस्टची